भारतीय बेदाण्याला बदनाम करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या स्टोरेज मालकांचा प्रयत्न द्राक्ष संघाने हाणून पाडणार। शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अशा स्टोरेजना जिल्हाधिकारी यांनी सील करणार का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लागले लक्ष। अफगाणिस्तानचा बेदाणा आहे की आत्ता इथं काय नाव स्टोरेज, राधिका कोल्ड स्टोरेज तासगाव वासुंबे राहुल बापनाचं स्टोरेज आहे, त्यांचा भाऊ रवी बापना ना तुम्ही तिथं ह्यो अफगाणिस्तानचा बेदाणा आणि ह्यो बेदाणा दिलाय कोणी सांगतो तुम्हाला, ओमर साहिल लिमिटेड आणि इम्पोर्टेड बाय कोहली ॲग्रो इंडिया आणि हां त्याच्यावर घे मी सगळा फोटोत घे हां हे कोहली ॲग्रो इंडिया तो बेदाणा इथं ह्या दर्जाचा आणून हे बेदाणा शॅम्पल घे रोहित शॅम्पल घे ही सगळी चालू आहे का रे रपड चालू ही सगळी कागद घे रे तो बेदाणा खाण्याचा लायक आहे का, तो माझी विनंती आहे आलं करा अध्यक्ष अन्न आणि औषध प्रशासनाला बेदाणा आपण रेस्टिट्यूटला पाठवू अध्यक्ष बरोबर आणि कलेक्टर साहेबांनी ही स्टोरेज सगळी सील केली पाहिजे 2 दिवसात बॉक्सच ठेवायची ना बॉक्स आणि ही इथं 1 वर्ष बेदाणा जर कमी केला तर ह्याला लगे मुंग्या आल्या त्या की बेदाणा आयात करून इथं सांगितलं होतं मोराच्या की बेदाणा तुम्ही परदेशातल्या बेदाण्याला तुम्ही मदत करू, इथं जो आयात झालेला बेदाण्याला तुम्ही खरा देऊ नका। सांगलीचा शेतकऱ्याचा हे त्या व्यापाऱ्यांचा भाव चालू आहे की बेदाण्याचा भाव पाडायचं, त्यानं द्राक्षाचा भाव पडायला लागले आणि हा सगळा बेदाणा माननीय कलेक्टर साहेबांनी सगळ्या कोल्ड स्टोरेजचा इथं धाड टाकून अन्न औषध प्रशासन पोलीस प्रशासनानं हे बेदाणा सगळा जप्त करावा। आम्ही द्राक्ष संघाची सगळी लोक इथं आलेलो आहे, संचालक बोर्ड आमचा ह्या बेदाण्याचा एवढं ही बाहेरचं आणून लोकांना खाऊ घालायला खरंच भारतात बेदाणा जरा कमी उत्पादन झालं आहे म्हणून आयात केलाच पाहिजे, लोकांनी खाल्लाच पाहिजे, नाही खाल्ला लोक चक्करून पडले आजारी पडायला लागले असं काय घडलं काय एखाद्या वर्षी झालं म्हणा झाले का आता 1.5 महिन्यात नवीन बेदाणे आणि ही लोक रोज आयात करायला लागले। ह्या सगळ्या लोकांना ह्या बेदाण्याच्या हे राहुल बापना असू दे, रवी बापना असू दे, मागाशी आपण गेलो आणि जो कोण बटेजा सगळे पेपर आहेत आपल्याकडे याने आयात केला आहे। या लोकांना जरा शरम वाटायला पाहिजे की एवढ्या दिवस या शेतकऱ्यांना तुम्हाला मदत केली, तुम्हाला अंगाला कापडा न आला त्याला कारण करोडो रुपये तुम्ही एवढं मोठं